नमस्कार मंडळी. आज खूप दिवसांनी मिनी व्लॉग करतोय. त्याचं कारणही तसंच विशेष आहे. कारण आज आहे आमच्या तुळशी विवाहाचा पवित्र दिवस. चला तर मग सज्ज आहात ना तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या लग्नासाठी? तर सर्वप्रथम सुरू झालं तुळशी मातेचं अलंकरण. त्यासाठी मी स्टूलवर कुंडी ठेवून त्याला दोरीने बांधून घेतलं. त्यात मी साडीच्या निर्या खोचून असा पदर बाजूला काढून घेतला. आता आली पदराची वेळ. मदतीला साईशा होतीच. तर पदराच्या नीट प्लेट्स पाडून कुंडीवर ठेवलेल्या काडीभोवती तो पदर गुंडाळून घेतला. नंतर व्यवस्थित पिनअप करून साडी सेट केली. मग आली दागिन्यांची वेळ, ज्यात आम्ही छान असे हार, कमरपट्टा आणि बांगड्या घालून तयार केलं. नारळाचा मुकुट बसवताना मात्र एक वेगळंच समाधान मिळालं. भगवान विष्णूच्या वधूंसाठी हा मुकुट म्हणजे भक्तीचं प्रतीक. आणि शेवटी गजरा लावून आमची तुळशी माता सज्ज झाली. मग झाली रांगोळीची थोडी तयारी. त्यातही साईशा हेल्पला होतीच. वधू तर तयार झाली. आता वराची तयारी. भगवान विष्णूंची मूर्ती सजून त्यांनाही लग्नासाठी सिद्ध केलं. विधीपूर्वक पूजा आणि मंगलाचाराची सुरुवात झाली. तुळशी मातेची ओटी भरली. वराला टॉवेल टोपी दिला. पारंपरिक विधी पूर्ण झाला. प्रत्येक कृतीत भक्ती, प्रत्येक क्षणात मंगलभाव. वातावरण अतिशय सुंदर झालेलं. संपदा बहु तुम्हारा शुभा